नमस्कार शेतकरी बंधूंनो, हा आपण नवीन एपिसोड करायला लागलोय. याचं मेन कारण आहे की दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की बाबा जमिनीची मशागत कशी करायची आणि कधी करायची, आणि मशागत करताना बाहेरीचे अल्ट्राशी वापरायचं का काय करायचं. तर आता सगळ्या शेतकऱ्यांना विनंती, त्यातल्या त्यात भाजीपाला करणारे जे शेतकरी असतील किंवा ऊस करणारे शेतकरी असतील, तर ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं. नवीन पहिल्यांदाच तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये येता, अशा वेळेला जमीन आपली खराब झालेली आहे, जमिनीमध्ये वेगवेगळ्या वाईट बुरशा वाढायला लागलेल्या आहेत किंवा ऑलरेडी तिथं असतात. त्यातल्या त्यात फिजारियम असेल, अल्टरनेरिया असेल, फायटोप्थोरा असेल. तर अशा बुरशाचा नायनाट व्हायसाठी काय करायचं, आपण नांगरायच्या पुढंच एक 200 लिटर बॅरलमध्ये बाहेरीच तयार करून ती एसटीपीनं शिंपडा किंवा पंपानं शिंपडा. नांगराच्या पुढे शिंपडायचं, नांगर चालू असताना पुढे शिंपडत जायचं. म्हणजे नांगरामुळे ते काय होईल, खाली जाईल. आणि नंतर दुसऱ्या वेळी जे सरी सोडतो आपण, सरी सोडायच्या वेळी किंवा दुसरं मशागत करायचं त्यावेळी परत एक बॅरल तुम्ही 1 एकरला 200 लिटर बाहेरीच शिंपडून घ्या रानामध्ये. हे जे फायदे काय होईल, तर खाली ज्या बुरशा आहेत त्या बुरशा सगळ्या नष्ट होतील आणि आपलं पीक तिथं चांगलं येईल. पुन्हा आपल्याला बाहेरीच कमी वापरायला लागेल. तर ही खरोखर फॅक्ट आहे. त्यावेळी अल्ट्राशी वापरायचं नाही, फक्त बाहेरीच वापरायचं. काही शेण गोमूत्र गोळामध्ये तयार करून ते बाहेरीच वापरायचं आणि मग पिकाची त्यात लागवड करायची. मग तुम्ही कुठली मशागत करा, काही करा, तर त्याच्यानंतरच आपण काय करायचं, लागवड करायचं. बरेच शेतकरी काय करतात, हे नंतर वापरायला सुरुवात. बरेच म्हणतात आमच्याकडे बाबा ते हे केलेलं आहे, आम्ही ऑलरेडी त्याला पेपर झाकलेला आहे, तर पेपर झाकलाय आता काय करायचं. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, तर ड्रीपमधून बाहेरीच सोडून द्या. कुठलंही पीक घ्यायच्या अगोदरच सोडून द्या. म्हणजे काय होईल, तिथलं हे जो भाग आहे तो सगळा डिसइन्फेक्ट होईल. जसं एक आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर स्पिरिट लावतो आपल्या हाताला आणि मग इंजेक्शन करतो. स्पिरिट का लावतो, तर तिथं जे जीवाणू आहेत ते मरून जावेत म्हणून. तसं आपण शेतामध्ये हे बाहेरीच सगळीकडे शिंपडायचं. म्हणजे स्पिरिट लावल्यासारखं काम करतो. आपण डिसइन्फेक्ट करतो, म्हणजे वाईट गोष्टी तिथनं घालवून टाकतो आणि त्याचे बरेच फायदे दिसून आलेले आहेत. हे जे इतके फायदे चांगले येतात की बोलायचं काम नाही. आता असंच एका शेतकऱ्यात कसबा ठाणे म्हणून करवीर तालुक्यामध्ये गाव आहे, तिथं आम्ही हा प्रयोग केला होता. तर एका शेतकऱ्यानं शेत नांगरायच्या अगोदर वरती बाहेरीच वापरलं आणि हे बाहेरीच वापरत असताना कळलं का, तिथं तुम्हाला 1 महिन्यानंतर जिथं बाहेरीच वापरलं होतं तिथं 1 महिन्यानंतर परत सरी सोडताना तिथं अजिबात बगळे दिसले नाहीत. पण ज्या शेतामध्ये बाहेरीच वापरलं नव्हतं तिथं प्रचंड बगळ्याची साथ आली आणि तिथं प्रचंड कीड दिसून आली. तर ही खरोखर फॅक्ट आहे, तुम्हाला सांगतो. तर तुम्ही खाली जर बाहेरीच सोडलं, म्हणजे पहिल्यांदा नांगरताना जर मारलं, तर खालच्या ज्या किडी आहेत, रोग आहेत, समजा वाळवी असेल, हुमणी असेल, तांबडी मुंगी असेल, तर ते नष्ट व्हायला मदत होईल आणि आपलं क्षेत्र चांगलं होईल, भुसभुशीत होईल आणि त्यामुळं निचरा पण चांगला होईल. आज नांगरताना आपण वीत दीड वीतच फक्त नांगरतो, तर त्याच्या खाली हे पाणी जाईल, हे जीवाणू खालपर्यंत जातात, ते जमीन भुसभुशीत ठेवतात आणि मग निचरा चांगला होतो. वरून पाणी व्हायचं प्रमाण कमी होईल. काय होतंय, वरनं जो पाऊस पडतो तो आपल्या रानात खाली जिरत नाही, म्हणजे इन्फिल्ट्रेशन रेट फार कमी झालाय. हा इन्फिल्ट्रेशन रेट वाढवायचा आपल्याला. इन्फिल्ट्रेशन रेट वाढला की पाणी जास्त जिरल आणि वरून पाणी व्हायचं प्रमाण कमी होईल. ज्या वेळेला तुमचं पाण्याचं स्पीड एका सेकंदाला 1 मीटरच्या वरती जाईल, त्यावेळेला असं पाणी स्वतःबरोबर माती वाहून नेतं. आणि तुम्ही ज्यावेळी ऑर्गॅनिकमध्ये जाल त्यावेळी जमीन भुसभुशीत झाल्यामुळे वरून व्हायचं जे प्रमाण आहे पाण्याचं ते कमी होईल, त्याबरोबर माती पण कमी होऊन जाईल आणि त्याचा चांगला फायदा शेतकरी, चांगली माती जी आपली वाहून जाते ती थांबेल. तर मला वाटतं या एपिसोडमध्ये एवढंच बस झालं. नमस्कार.